स्पेक्स नावाचं एक इन्सेक्ट आहे, माशी आहे. कुंभार माशी म्हणतात, गांधी माशीसारखी असते. ती काय करते, ज्यावेळेस ती जमिनीमध्ये होल करून अंडे देते, त्यावेळेस ती काय करते, त्या अंड्यांना ॲज अ न्यूट्रिशनल फूड म्हणून क्रिकेट, नाकतोड्यासारखा एक इन्सेक्ट असतो, त्याला पॅरलाईज करून तिथं आणते, अंडे देते आणि त्या होलला बंद करते त्या क्रिकेटला ॲज अ कॅप यूज करून. आणि ती ज्यावेळेस त्या अंड्यांना इन्व्हेस्टिगेट करायला जाते, त्यावेळेस ती कॅप बाजूला काढते. त्या बिळाच्या अ, त्या एंट्रीपाशी थोडंसं बाजूला ठेवते आणि आत जाते, इन्व्हेस्टिगेट करते, परत येते, ते लावून घेते परत. ह्याच्यात एक्सपेरिमेंट जर तुम्ही एक गोष्ट केली, की ती ज्यावेळेस आत जाते इन्व्हेस्टिगेट करायला आणि तुम्ही ती उघडलेली कॅप थोडीशी काही फूट लांब जर ठेवली, तर ती परत येते, लांब ठेवलेली कॅप परत येते त्याच्याजवळ आणते. ती आत जाते इन्व्हेस्टिगेट करायला आणि तुम्ही जर ती कॅप परत लांब ठेवली, तर ती परत बाहेर येते आणि परत ती कॅप जवळ आणते. त्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, की हे कितीक पण वेळेस होऊ शकते. एक्सपेरिमेंट मी एक YouTube व्हिडिओ बघितला होता. त्यात 76 वेळेस ही गोष्ट झाली आणि ते ह्याच्यात स्पेसिफिक आणि खूप युनिक गोष्ट अशी असेल तर ती जी स्पेक्स आहे, ती त्या मॅट्रिक्समध्ये आणि त्या मॅट्रिक्सच्या बाहेर ती त्या गोष्टीच्या नाही घेते. ती विचार नाही करत रॅशनली, लॉजिकली, की काहीतरी चुकतंय आणि आपण ही गोष्ट परत-परत करतोय. नाही, ती गोष्ट ती परत-परत करते, रिपीटेडली करते. आपण सुद्धा अशा खूप साऱ्या लूप्समध्ये फसलेलो असतो, जे की आपण थोडंसं बाहेर येऊन मॅट्रिक्सचा विचार नाहीत करत, की ही गोष्ट आपण का करतोय? जसं की तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत डिबेट करत असताना, की नाही तुझं हे म्हणणं बरोबर नाही आणि माझं हे म्हणणं बरोबर आहे. पण टेक्निकली आपण विचार नाहीत करत, की ही जी डिबेट आहे, ही जी एनर्जी आपण त्या स्पेसिफिक एन्व्हायर्नमेंटमध्ये, त्या स्पेसिफिक व्यक्तीसोबत लावतोय, ही ॲक्च्युअली तुम्हाला किंवा त्या पुढच्या व्यक्तीला त्यांना ज्या गोष्टी हाय रिझोल्यूशनमध्ये अचीव्ह करायच्या त्या गोष्टींना अलाईन आहे का? ही गोष्ट आपण चेक नाहीत करत आणि जर ती अलाईन नसेल तर आपण तरीसुद्धा त्या गोष्टी करतो. खूप साऱ्या अशा गोष्टी ज्या की आपण लूपने करतो आणि आपण ही स्पेक्सिकल थिंकिंग नाही केली पाहिजे. एक लूप्ड बिहेवियर आहे आणि सायकॉलॉजीमध्ये एक खूप इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट केलेलं आहे आणि त्यामध्ये जेव्हा कधी तुम्ही एखादं अशी गोष्ट करत असताना जे की तुमच्या हाय रिझोल्यूशन एम्सला अलाईन नाही आहे, त्यावेळेस विचार करा एकदा की आपण स्पेक्स तर नाही आहेत ह्या बाबतीत आणि जर स्पेक्स असतात तर तुम्ही स्पेक्ससारखं बिहेव करताय का? आणि जर करत असाल तर तुमचं काम आहे त्यातून बाहेर येणं. तुमचं काम रॅशनली आणि लॉजिकली थिंक करून त्यातून एक्झिट